नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे आजच्या भागाचे लेटेस्ट अपडेट। तर मित्रांनो, आजच्या भागात आपल्याला असे पाहायला मिळते की इकडे सुमित्रा ही देवघरात बसून शांतपणे देवाचं नामस्मरण करत असते। ती देवाकडे साकडं घालत असते, प्रार्थना करत असते की देवा, आमच्या घरावरती हे जे काही अरिष्ट आलं आहे ना, ते कायमचं निघून जाऊ देत। आता या सगळ्यातून आम्हाला तूच काहीतरी मार्ग दाखव, या सगळ्यातून आमची सुटका कर बाबा। आता इकडे तिला आठवत असतं सारंगने आणि आजीने काय सांगितले। आजीने हे तिला सांगितलेलं असतं की आपलं घर हे गहाण आहे, त्यामुळे आपल्याला काहीतरी करावंच लागेल। त्या ऋषिकेशने आणि जानकीने काही झालं तरी जिंकता कामा नये। तर तिला सारंगने सुद्धा सांगितलेलं असतं की आई, आपली कंपनीच नाही तर हे घरसुद्धा गहाण आहे। जर आम्ही हा खेळ हरलो किंवा आम्ही हा खेळ जिंकू शकलो नाही तर आपल्याला आपल्या ह्या राहत्या घरातून सुद्धा बाहेर पडावं लागेल। त्याबरोबर हे सगळं आठवून सुमित्राला आणखीन जास्त वाईट वाटत असतं आणि ती देवाकडे हात जोडून प्रार्थना करत असते की तिला तिचं राहतं घर, तिची कंपनी काहीसुद्धा सोडायला लागू नये। इतक्यात आता त्या ठिकाणी आजी आलेली असते। आईला असं शांतपणे देवासमोर हात जोडलेला बघून मुद्दामून ती तिला टोमणा मारत म्हणत असते, काय ग, एक दिवस काय कालचा ते ऋषिकेश आणि जानकी हारले, तू लगेचच इकडे देवापुढे येऊन देवाला साकडं घालायला बसलीस। तुला एक गोष्ट माहीत आहे ना, जर तो ऋषिकेश आणि त्याची बायको जानकी ते दोघं हा खेळ जिंकले तर आपल्याला आपलं हे घर आणि आपली कंपनी सोडावी लागेल। त्याबरोबर लगेचच आई ही आजीकडे येते आणि आजीला म्हणत असते, आई अगं असं का बोलतेस तू, जे घडलंच नाही आहे त्या गोष्टींचा विचार तरी काय करायची गरज आहे आपल्याला। आणि हे बघ, असं काहीसुद्धा होणार नाही। आणि त्याचबरोबर ती असंही आजीला सांगते की मी ऋषिकेश आणि जानकीसाठी साकडं वगैरे काही घालत नव्हते, तर आपलं राहतं घर आणि आपली कंपनी आपल्याला सोडावी लागू नये आणि त्याचबरोबर आपल्या घरावरती हे जे काही संकट अरिष्ट आलं आहे ते सगळं कायमचं निघून जावं ना, यासाठीच मी देवाकडे प्रार्थना करत होते। त्याबरोबर लगेचच इकडनं आई निघून जाते। तर आजी मात्र विचार करत राहते की आपल्याला आपलं हे घर कायमचं सोडायला लागू नये। आजी ही म्हणत असते की काही झालं तरी आपल्याला हे घर सोडायला लागू नये। तर आता दुसरीकडे पुढे जाऊन आईसुद्धा प्रार्थना करत असते की देवा, आई बोलली आहे तसं काहीसुद्धा व्हायला नको। आता तूच बाप्पा आम्हाला या सगळ्यातून मार्ग दाखव, आमची सगळ्यांचीच या सगळ्यातून सुटका कर आणि आमचं घर कायम व्यवस्थित राहू देत, सगळं छान होऊ देत। तर दुसरीकडे दुसऱ्या दिवशी छान प्रकारे खेळाला सुरुवात झालेली असते आणि आता सूत्रसंचालन करण्यासाठी सज्ज झालेले असतात। ते सगळ्यांचंच छान जोरदार स्वागत करतात, जजेससुद्धा आलेले असतात। तर सूत्रसंचालक सांगत असतात की आपल्या सगळ्या जोड्या आता स्पर्धेसाठी सज्ज झालेल्या आहेत आणि आपली सगळ्यात पहिली खेळणारी जोडी आहे ती म्हणजे सौमित्र रणदिवे आणि त्यांच्या पत्नी म्हणजेच अवंतिका सौमित्र रणदिवे। त्याबरोबर अवंतिका आणि सौमित्र दोघेही खेळण्यासाठी आलेले असतात। आता लगेचच सगळे ऑडियन्स जोरजोरात टाळ्या वाजवतात आणि सौमित्र अवंतिकाला चेअरअप करत असतात। सौमित्र अवंतिकासुद्धा अगदी जोशाने आलेले असतात आणि मग त्यांच्याही पायांना दोर बांधला जातो आणि दोघंही कोऑर्डिनेट करून एकमेकाच्या सहाय्याने अगदी छान पद्धतीने खेळ खेळत असतात। अगदी व्यवस्थित पद्धतीने खेळ खेळून ते पूर्णसुद्धा डाव करतात। त्याबरोबर आता इकडे पुन्हा एकदा सूत्रसंचालक म्हणत असतात की वा वा वा, इथे सौमित्र दादा आणि वहिनी अगदी छान पद्धतीने खेळ खेळत आहेत। सोशल मीडियावरती हे खूपच कपल गाजत आहे, हे कपल क्यूटेस्ट कपल म्हणून ओळखलं जातं आणि अगदी तसंच हे कपल खेळतसुद्धा आहे। खरोखर हे कपल हे क्यूटेस्ट कपल आहे। तर हे सगळं बघून बाकी सगळ्या लोकांना आनंद होत असतो, पण ऐश्वर्या मात्र चांगलीच जळत असते। ऐश्वर्याला सौमित्र आणि अवंतिकाचे
त्यांचं यश काही बघवत नसतं. बघा ते कसे जिंकतायत, कसे खेळतायत आणि तुम्ही नाही खेळू शकलात सारंग, हे तुम्ही काय केलं, असं ती म्हणत असते. आता सारंग हा तिला म्हणत असतो की ऐश्वर्या माझ्या पायाला लागलं म्हणून. आता इकडे सारंग हा कळवळत असतो, त्याच्या पायाला वेदना होत असतात, पण त्या मूर्ख बाईचं म्हणजे ऐश्वर्याचं तिच्या नवऱ्याच्या पायाकडे लक्षच नसतं. तिला फक्त खेळ, जिंकणं, हरणं याच गोष्टींचं पडलेलं असतं. आता हे सगळं काही जानकीने पाहिलेलं असतं. मग जानकी अलगच इशारा करून गुलाबदादांना आपल्या जवळ बोलावते. त्यानंतर ती गुलाबदादांना सांगत असते की गुलाबदादा, सारंग भाऊजींच्या पायाला बहुतेक जास्त लागलेला आहे आणि त्यामुळे त्यांना जास्त त्रास होतोय. तुम्ही एक काम करा, तिथे जे जजेस बसलेत त्यांच्याजवळ फर्स्ट एड बॉक्स असेल त्याच्यातून मलम घेऊन जा आणि ते त्यांना द्या. त्याबरोबर गुलाब लगेचच तिला होकार देऊन तिकडनं निघतो. तर आता इकडे ऋषिकेश हा विचारत असतो जानकीला काय झालं. त्यावर जानकी म्हणते नाही काही नाही, अहो बराच वेळ झाला ना, आपण अजून इथेच आहोत, सकाळपासून ओवीसुद्धा इथेच आहे, तिने काही खाल्लंय नाही खाल्लंय काही माहीत नाही आहे ना, म्हणून फक्त गुलाबदादांना तेच विचारत होते. त्याबरोबर ऋषिकेश म्हणतो ठीक आहे. आता ऋषिकेशच्या लक्षात ही गोष्ट आलेली नसते की जानकीने सारंगसाठी मलम वगैरे पाठवला असेल. तर इकडे गुलाब हा मलम घेऊन आलेला असतो. तर लगेचच सारंग हा त्याला विचारतो काय गरज आहे तुला इथे येण्याची, कशाला आलायस, उगाच मी हरलो म्हणून माझ्या जखमेवर मीठ चोळायला आलायस का तू. त्यावर गुलाब म्हणतो काही मीठ वगैरे चोळायला आलेलो नाहीये मी दादा, तुमच्या पायाला लागला आहे ना म्हणून मलम घेऊन आलोय, हे घ्या. त्याबरोबर लगेचच सारंग विचारतो हे मलम कोणी दिलं. त्याबरोबर तो सांगत असतो हे मलम तिथे जे जजेस बसलेत ना, मी त्यांच्या त्या काय ते म्हणतात फर्स्ट स्टेज की काय त्या बॉक्समधून जाऊन आणलंय. बरं आता मी तुमच्या पायाला हे मलम लावून देऊ का. त्याबरोबर लगेचच सारंग म्हणतो नाही नको, मी लावून घेईन मलम. मघाशी मी हरलो तेव्हा सगळे लोक माझ्यावरती हसत होते, तू सुद्धा हसलाच असशील नाही का माझ्यावर. त्याबरोबर लगेचच पुढे तो म्हणतो दादा हो असं काय बोलताय, मी मलम लावून देतो ना. सारंग म्हणतो नाही नको, तू जा, मी माझं लावून घेईन. त्यानंतर आता लगेचच सारंग हा ऐश्वर्याला ती मलमाची बाटली दाखवत म्हणतो ऐश्वर्या जरा माझ्या पायाला एवढं मलम लावून देता का. पण ऐश्वर्या ही ते मलम हातातून हिसकावून घेत खाली टाकत म्हणते सारंग अहो काय सुरू आहे तुमचं, मला कॉन्सन्ट्रेशन करू द्या ना खेळावरती, बघा ना ते लोक किती पटापट आणि किती शिताफीने खेळत आहेत ते. आता मात्र सारंगला वाईट वाटतं, पण तरीसुद्धा काही न बोलता सारंग हा गुपचूपपणे ती मलमाची टूप आपल्या हातात घेतो आणि खाली ठेवून देतो. तर इकडे छान खेळत असतात सौमित्र आणि अवंतिका, सगळे लोक त्यांना छान चीअरअप करत असतात. अवंतिका अवंतिका, सौमित्र दादा सगळीकडून अगदी त्यांच्या नावाच्याच घोषणा सुरू असतात आणि मग त्यांचा खेळ पूर्ण झाल्यावरती लोक छान टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदनसुद्धा करत असतात. आता जजेसमध्ये सुद्धा ही जोडी बघून चर्चा झालेली असते, तर आपले प्रेक्षकसुद्धा या जजेस बरोबरच छान जोडीला ॲप्रिशिएट करत असतात. आता खेळ पूर्ण झाल्यानंतर पुढे दुसरी जोडी खेळायला आलेली असते. ती जोडीसुद्धा अगदी कमालीने आणि शिताफीने आपला डाव पूर्ण करत असते, तर त्यांच्या नावाचा जयघोषसुद्धा सुरूच असतो. त्यानंतर पुढची जोडी येते आणि पुढची जोडीसुद्धा व्यवस्थित खेळत आपल्या रुबाबात आपल्या तोऱ्यात जिंकत असते. पुढची जोडी येते ती सुद्धा अगदी तोऱ्यात खेळते आणि जिंकत असते. सगळेजण आपापल्या पद्धतीने आपापल्या परीने छान कॉर्डिनेशन साधत छान प्रयत्न करत असतात. जिंकण्यासाठी जे जे करावं लागेल ते सगळं करण्याची सगळ्यांचेच प्रयत्न असतात. वेळेच्या आत सगळे पटापट खेळ पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतात. छान पद्धतीने सगळे खेळ पूर्ण करून सगळेजण हे जिंकलेले असतात. त्यानंतर आता खरी जिंकलेली जोडी कोण आहे हे ठरवण्याची ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस सगळे स्पर्धक एका ओळीत उभे राहिलेले असतात आणि आता सूत्रसंचालक हे अनाउन्समेंट करत असतात की सगळेच स्पर्धक छान खेळले, उत्तम उत्कृष्ट डाव झालेला आहे, पण शेवटी विजेता कोण आहे ते तर आपल्याला पाहावं लागणारच. आणि त्यासाठी आता मी जजेसना विनंती करतो की जी जोडी जिंकलेली आहे तिचं नाव जजेसनी माझ्याजवळ आणून द्यावं. त्याबरोबर एक जज येऊन सूत्रसंचालकांकडे विजेत्या जोडींच्या नावांची चिठ्ठी देऊन जाते. त्यानंतर आता पुन्हा एकदा सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते. प्रत्येक जोडी ही आपण जिंकावं अशीच प्रार्थना देवाकडे करत असते आणि ऋषिकेश जानकी सुद्धा
कोण जिंकलंय याच्या उत्सुकतेत असतात. जानकी सुद्धा देवाकडे प्रार्थना करत असते की तिने जिंकावं. ओवी, गुलाबदादाची बायको, बाकी गावकरी सगळेच प्रार्थना करत असतात की ऋषिकेश आणि जानकीने जिंकावं. आणि आता सगळ्यांची वेट करण्याची जी क्षमता आहे ती संपलेली असते आणि फायनली सूत्रसंचालकांनी नाव अनाऊन्स केलेलं असतं आणि ते म्हणजे ऋषिकेश आणि जानकी. ऋषिकेश जानकी जिंकलेले असतात. आता हे ऐकल्यानंतर सगळ्यांनाच खूप आनंद झालेला असतो. गावकरी तर एकमेकांना टाळ्या मारतात, हसतात, खिदळतात. तर सौमित्रा आणि अवंतिकाला सुद्धा खूप आनंद झालेला असतो ऋषिकेश आणि जानकी जिंकल्याचा. त्याबरोबर सूत्रसंचालक हे ऋषिकेश आणि जानकीला जवळ बोलवतात, त्यांचं अभिनंदन वगैरे करत असतात. पण हे सगळं बघून ऐश्वर्याला आणि सारंगला मात्र काळीभर, अगदी रद्दीभर सुद्धा आनंद झालेला नसतो. उलट त्यांना तर या गोष्टीमुळे राग येत असतो, संताप होत असतो. तर आता छान पद्धतीने ऋषिकेश आणि जानकीचं अभिनंदन केल्यानंतर आता दुसरी जोडी कोण आहे जिंकलेली त्याच्याकडे आपण वळूयात. असं म्हटल्यानंतर पुन्हा सगळे जोडीदार हे आपणच जिंकावं यासाठी देवाकडे प्रार्थना करत असतात. आणि आता सगळ्यांचा वेट पुन्हा संपलेला असतो, कारण आता पुन्हा एकदा सूत्रसंचालक दुसऱ्या जोडीचं नाव अनाऊन्स करतात आणि ती म्हणजे सौमित्र रणदिवे आणि त्यांची पत्नी म्हणजेच सौभाग्यवती अवंतिका सौमित्र रणदिवे. आणि त्याबरोबर पुन्हा एकदा सगळेजण जल्लोष करायला लागतात, कारण अगदी हव्या असलेल्या जोड्याच जिंकलेल्या असतात. पण इकडे मात्र आता ऐश्वर्याची जळून जळून राख होत आलेली असते, तिचा संताप होत असतो. तिने नेसलेल्या लाल साडीप्रमाणेच तिचा चेहरा सुद्धा आता लाल होत आलेला असतो. तितक्यातच आता लगेचच पुन्हा सूत्रसंचालक म्हणतात की आता आपली तिसऱ्या क्रमांकाची जोडी कोण आहे हे आपण जाणून घेऊयात. आणि आपल्या तिसऱ्या क्रमांकाच्या जोडीचं नाव आहे सारंग रणदिवे आणि त्यांची पत्नी ऐश्वर्या सारंग रणदिवे. त्याबरोबर गावकरी हसायला लागतात. सगळेच जण आता ऐश्वर्याकडे बघून दात काढतात. त्याबरोबर मात्र ऐश्वर्याला राग येतो आणि रागारागात ऐश्वर्या ती बॉलच्या बादलीला लाथ मारत तिकडनं निघून जाते. आता बिचाऱ्या सारंगच्या पायाला लागलेलं असतं. लंगडत लंगडत सारंग हा ऐश्वर्याच्या मागे जात असतो. ऐश्वर्या थांबा, ऐश्वर्या ऐका माझं. पण ऐश्वर्या काहीच ऐकून घ्यायला तयार नसते. तर आता इकडे पुन्हा एकदा सूत्रसंचालक या गोष्टीवर सुद्धा मस्करी करत म्हणत असतात की बाप रे, मॅडमचं टेम्परेचर हाय आहे, मॅडम अगदी चिडलेले आहेत. पण असो, खेळ म्हटलं की रुसवे फुगवे आले, चिडणं रुसणं सुद्धा आलंच. पण काही हरकत नाही, आता उद्याच्या डावात आपण पुन्हा एकदा भेटूयात. तोपर्यंत तुम्ही सगळे प्रॅक्टिस करत राहा आणि आता आपण सगळेच इथेच थांबूया. असं म्हणत सूत्रसंचालक त्यांचे शब्द संपवतात. त्यानंतर आता ऋषिकेश आणि जानकी एकमेकाला शुभेच्छा देतात. ते दोघं जिंकलेले असतात. या गोष्टीचा त्यांना तर आनंद असतोच, पण त्यांच्या इतकाच किंबहुना त्यांच्यापेक्षाही जास्त आनंद ओवीला, गुलाबदादांना, सौमित्रला, अवंतिकाला आणि इतर गावकऱ्यांना झालेला असतो. आता इकडे गावकरी हे बाहेर आलेले असतात. तर एक गावकरी हा म्हणत असतो, ऋषिकेश दादा, अहो काल तर तुम्ही आम्हाला घाबरवलंच होतं, पण आज तर तुम्ही एकदम धुरळाच केला. खरंच काय मस्त खेळलाय तुम्ही. आता फक्त उद्याचाही डाव तुम्हाला जिंकायचा आणि पुढचा डावही तुम्हाला जिंकायचा आहे. मग तुम्ही जिंकलाच, मग सगळं झालंच. त्याबरोबर लगेचच त्यातली एक बाई म्हणायला लागते की असं काय म्हणता हो तुम्ही, ऋषिकेश दादा एकटेच थोडी ना खेळलेत. ऋषिकेश दादांना जानकी वहिनींची सुद्धा साथ होती आणि त्यामुळेच ते दोघंही जिंकू शकलेत. त्याबरोबर लगेचच ऋषिकेश म्हणायला लागतो की हो, अगदी खरं आहे हे, जानकी होती म्हणूनच मी हा डाव जिंकू शकलो. बरं, आता जरा ऐकताय का माझं? मला तुम्हा सगळ्यांबरोबर शेती समितीबद्दल थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. प्लीज जरा सगळे बाजूला येत आहे का? त्याबरोबर लगेचच सगळे पुरुष हे ऋषिकेश दादाबरोबर बाजूला गेलेले असतात आणि आता ऋषिकेश हा त्यांच्याबरोबर बाजार समितीच्या कामाबद्दल, शेती समितीबद्दल चर्चा संलग्न करत असतो. आता इकडे पुन्हा एकदा अवंतिका ही जानकीला खूप खूप शुभेच्छा देत म्हणत असते, जानकी वहिनी खरंच तुम्ही खूप छान खेळलात, खरंच कॉंग्रॅच्युलेशन्स. त्याबरोबर आता इकडे जानकी सुद्धा म्हणत असते, थँक्यू सो मच अवंतिका, आणि तुम्ही दोघं सुद्धा खूप छान खेळलात. तुम्ही सुद्धा दोघांनी खूप छान कोऑर्डिनेशन केलं. काय मग क्यूटेस्ट कपल ऑन सोशल मीडिया. त्याबरोबर पुन्हा एकदा अवंतिका आणि सौमित्र हसतात. तर पुढे लगेचच अवंतिका म्हणत असते, पण वहिनी तुम्हाला एक गोष्ट खरी सांगू का,
तुम्ही जिंकलात याचा आनंद तर मला आहेच, पण मला आनंद या गोष्टीचा जास्त आहे की ती ऐश्वर्या हरली. अहो, जिथे जाते तिथे चिडचिड करत असते, चिडीचा डाव खेळत असते, नुसतं कट 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 करत असते. आणि आता तर तिने काहीतरी नवीनच सुरू केलं आहे. आत्तापर्यंत फक्त कटकारस्थान करत होती, पण आता तर तिने आपल्या घरावरच. त्याबरोबर आता लगेचच सौमित्र येऊन अवंतिकाचा हात पकडतो आणि तिला थांबवत म्हणतो, आता तर तिने घरात पुन्हा कलह करायला सुरुवात केली आहे असं म्हणायचं होतं तिला. त्याबरोबर आता बिचारी अवंतिका स्वतःचे शब्द थांबवत म्हणते, हो असंच म्हणायचं होतं मला. तर लगेचच इकडे जानकी म्हणत असते की ती तर तिची सवयच आहे. काहीही झालं तरी मी तिला हा खेळ तर जिंकू देणार नाहीच, पण मी तिला चांगलीच अद्दल घडवणार आहे. पण मी खरं सांगू का, तुम्ही दोघं जरी जिंकलात तरी मला इतकाच आनंद होणार आहे. त्यानंतर लगेचच ऋषिकेश हा जानकीला हाक मारत म्हणतो, जानकी निघायचं का आपण? त्याबरोबर जानकी लगेचच हो आपण निघूयात असं म्हणत ओवीला बाय कर काका काकूना असं म्हणते. त्यानंतर काका काकूना बाय करून ओवी, ऋषिकेश, जानकी आणि सगळेच गावकरी निघालेले असतात. तर अवंतिका ही सौमित्राला विचारत असते, सौमी का रे तू मला सांगू दिलं नाहीस? त्यावर सौमित्र म्हणतो, तुला काय वाटतं, जर वहिनीला आपण हे सगळं सांगितलं असतं तर आपलं घर आपल्या हातातून जाईल, मग वहिनी हा खेळ खेळली असती का? आणि वहिनीने हा खेळ खेळू नये म्हणूनच मुद्दाम ऐश्वर्याने हे सगळं आपल्याला सांगितलं असणार. हा सगळा तिचा एक कट आहे. त्या दोघांची डोकी कशी चालतात ना हे मला बरोबर माहीत आहे. त्यावर अवंतिका म्हणते, पण जर हे सगळं खोटं नसून खरं असेल तर? त्याबरोबर लगेचच सौमित्र म्हणतो, असेल तर पुढचं पुढे बघू आपण. तू आत्ता उगाच या गोष्टींचा एवढा लोड का घेतेस? बघ सगळे लोक निघून गेलेत, आपण सुद्धा आता घरी जाऊयात. पुढची तयारी करायची आहे ना आपल्याला सुद्धा. त्याबरोबर अवंतिका आणि सौमित्र सुद्धा घरी यायला निघालेले असतात. तर दुसरीकडे ऐश्वर्या घरी आलेली असते. तिने कपडे बदललेले असतात, पण तिच्या डोक्यातून ती हरली आहे हा विचार काही गेलेला नसतो. त्यामुळे तिचा सारखा संताप होत असतो. ऐश्वर्या म्हणत असते की आज तुमच्यामुळे हरलोय आपण सारंग, तुमच्यामुळे. सारंग म्हणत असतो, ऐश्वर्या अहो असं काय बोलताय तुम्ही? अहो मी किती जीवाच्या आकांताने खेळण्याचा प्रयत्न केला तुम्ही पाहिलात ना तरी सुद्धा. त्याबरोबर लगेचच ऐश्वर्या त्याचे शब्द तिथेच थांबवत म्हणत असते, अहो पण त्याचा काय उपयोग? सांगा ना, काही उपयोग झाला का? शेवटी आपण हरलोच ना, आपण हरणार आहोत, आपण जिंकूच शकत नाही. आता मात्र लगेचच पुढे सारंग म्हणायला लागतो, अहो ऐश्वर्या असं बोलू नका, हो असं नका बोलू. या स्पर्धेला स्पॉन्सर करण्यासाठी आपण किती पैसे खर्च केले तुम्हाला माहिती आहे. आपली कंपनीच नाही तर राहतं घरसुद्धा आपण गहाण ठेवलेलं आहे. जर ही स्पर्धा आपण हरलो तर या घराचे हप्ते सुद्धा आपण फेडू शकणार नाही आणि मग आपलं घर निलाम होऊन जाईल. हे बघा असं बोलू नका तुम्ही, मला घाबरायला होतं आणि मला हे घर नाही सोडायचं आहे. ऐश्वर्या या सगळ्यातून मला तुम्हीच बाहेर काढू शकता, काहीतरी करा, मला सगळ्यातून बाहेर काढा असं आता तो म्हणायला लागतो. त्याबरोबर लगेचच इकडे ऐश्वर्या म्हणते, हो हो सारंग हो, प्लीज तुम्ही थोडे शांत व्हा, शांत व्हा सारंग, डोळे पुसा बरं तुम्ही. सारंग तुम्ही लहान आहात का? ओवी आहात का तुम्ही सतत असं रडत राहायला? बरं मला सांगा आता तुमच्या बँकेत किती पैसे असतील? त्याबरोबर सारंग सांगायला लागतो, शेवटचे काही लाख रुपये उरलेत. त्याबरोबर लगेचच अवंतिका म्हणते, ठीक आहे एक काम करा, त्याच्यातले लाखभर रुपये बँकेतून काढा. त्याबरोबर सारंग म्हणतो, लाखभर रुपये? त्याबरोबर ऐश्वर्या ही सारंगकडे रागाने बघते. त्याबरोबर सारंग हा लगेचच ठीक आहे काढतो असं म्हणतो, पण आपण जायचंय कुठे? त्याबरोबर लगेचच ऐश्वर्या ही त्याला म्हणत असते, तुम्ही बँकेतून पैसे काढा, मी तुम्हाला रस्त्यात सांगते. त्यानंतर ते दोघंही तिकडनं निघालेले असतात. तर इकडे गुलाब हा खूप कौतुक करत असतो जानकीचं आणि ऋषिकेशचं. तो म्हणत असतो, तुम्ही काय एक नंबर खेळलाय दादा, खरंच तुम्हाला काय सांगू, गावकरी इतके खुश आहेत म्हणून सांगतो तुमच्यावर, अगदी एक नंबर कडक, लय भारी खेळलाय बघा तुम्ही. त्याबरोबर जानकी म्हणत असते, पण आम्ही हे सगळं खेळलोय त्याला श्रेय मात्र सगळं ओवीचं आहे, कारण तिला कसं काय सुचलं काय माहीत, पण तिनेच आमच्याकडून कॉर्डिनेशनची प्रॅक्टिस करून घेतली. त्याबरोबर ओवी खुश होते आणि म्हणते, मग आता तुम्ही माझं सगळं ऐकायचं हा. त्याबरोबर ऋषिकेश म्हणतो, हो ऐकणार तुझं सगळं. बरं आता हे घे पेढे, तूच तुझ्या हाताने दे असं जानकी म्हणते आणि मग ओवीच्या हातात पेढ्यांचा बॉक्स देते. त्याबरोबर लगेचच ओवी गुलाबला, त्याच्या बायकोला, ऋषिकेश, जानकी सगळ्यांनाच पेढे देते. त्यानंतर आता लगेचच इकडे गुलाब म्हणायला लागतो की चला आता आम्ही निघतो. त्याबरोबर जानकी, माझ्या हातचा चहा न घेता जाणार तुम्ही गुलाबदादा असं म्हणत लगेचच चहा बनवायला जाते. आता
लगेचच जानकीच्या पाठी ऋषिकेश सुद्धा किचनमध्ये आलेला असतो. आता ऋषिकेश हा जानकीला विचारत असतो की जानकी मला सांग, मगाशी अवंतिका आणि सौमित्र मी शेतकऱ्यांबरोबर बोलत असताना तुझ्याबरोबर काय बोलत होते? त्याबरोबर जानकी म्हणत असते, सौमित्र भाऊजींवर, अवंतिकावर आणि माझ्यावर तुम्ही काही वॉच ठेवताय का? त्याबरोबर ऋषिकेश म्हणतो, तसं नाही गं, मी सहजच आपलं म्हटलं. त्याबरोबर जानकी म्हणत असते, काही नाही हो, अभिनंदन करत होते माझं. त्याबरोबर ऋषिकेश म्हणतो, नक्की ना? तर आता जानकी ही ऋषिकेशला म्हणते, ऋषिकेश अहो काय सुरू आहे तुमचं? तुम्ही सगळ्यांवरतीच संशय घेणार आहात का आता? आणि तुमच्या मनाला हे व्यवस्थित माहिती आहे की सौमित्र भाऊजी आणि अवंतिका तसे नाही आहेत. त्यावर तो म्हणतो, हो ग, पण आता मला कोणावरती विश्वासच ठेवता येत नाही. तर इकडे ऐश्वर्या ही एका माणसाला विचारत असते की उद्याचा खेळ काय असणार आहे, कसे खेळायचे उद्याचे खेळ, काय थीम आहे उद्याच्या गेम्सचं. तर तो माणूस हा ऐश्वर्याला सांगत असतो की उद्या कॉर्डिनेशन विथ आणखीन एक गेम असणार आहे. उद्या 2 गेमचं कॉम्बिनेशन करून आपण एकच गेम खेळणार आहोत. दोन्ही कपल्सला हेडफोन लावण्यात येतील आणि मग लाऊड म्युझिक प्ले केलं जाईल. त्या म्युझिकच्या इतक्या आवाजात सुद्धा आपला समोरचा जोडीदार काय बोलतोय हे समोरच्याने ओळखायचं आणि तो जे सांगतोय ते करायचं. म्हणजे उदाहरणार्थ तुमच्या दोघांच्याही कानाला हेडफोन लावले जातील, त्याच्यावरती लाऊड म्युझिक लावलं जाईल आणि त्या हॉलमध्ये ना काही वस्तू लपवल्या जातील आणि त्याच्या चिठ्ठ्या बनवल्या जातील, त्या वस्तू कुठे ठेवल्यात याची माहिती सांगणाऱ्या. आणि मग एका बायकोच्या कानाला हेडफोन आणि नवऱ्याच्या कानाला सुद्धा हेडफोन, पण नवरा ती माहिती वाचून बायकोला सांगणार आणि नवऱ्याच्या ओठांच्या हालचालीवरून बायकोने ते ओळखायचं आणि तिने ते शोधायचं. आता इकडे ही म्हणत असते ऐश्वर्या की हे सगळं तर खूप अवघड आहे, हे सगळं कसं शक्य आहे? तर सारंगसुद्धा म्हणत असतो, दादा काही सोपा मार्ग नाही का हे सगळं जिंकण्यासाठी, हे सगळं करायची काय गरज? त्यावर तो माणूस सांगत असतो की नाही, काही सोपा मार्ग नाही, ह्याच्यावरती एकच उपाय आहे आणि तो म्हणजे असा की तुम्ही दोघंही थोडा वेळ प्रॅक्टिस करा, मग कदाचित तुम्ही काय बोलता हे तुम्हाला एकमेकाला कळेल. त्याबरोबर लगेचच इकडे ऐश्वर्या म्हणत असते की नाही, प्रॅक्टिस करून हा खेळ आपण नाही जिंकू शकत. त्याबरोबर लगेच आता पुढे सारंग म्हणतात, मग आपण काय करायचं? त्यावर ऐश्वर्या ही म्हणत असते, चिटिंग करावी लागेल आता आपल्याला. त्याबरोबर दोघंही जण तिच्याकडे पाहतच राहतात. आता दुसऱ्या दिवशी ऐश्वर्याने ठरवल्याप्रमाणे ती चिटिंग करत असते. आता सारंग जे काही बोलत असतो ते सगळं ऐश्वर्याला व्यवस्थित ऐकू जात असतं आणि तसं ऐश्वर्या ते सामान गोळा करत असते. आता हे सगळेच जण बघून सगळ्यांनाच आश्चर्य वाटत असतं की हे कसं शक्य आहे. तर जानकी ही ऋषिकेशला म्हणत असते, एवढं लाऊड म्युझिक लावलेलं असताना काय बोलतायत सारंग भाऊजी, हे कसं काय हे ऐश्वर्याला कळतंय बरं? आणि मग मुद्दामून लगेचच जानकी उभी राहते आणि अरे काका तुम्ही आलात असं म्हणते. त्याबरोबर लगेच ऐश्वर्या म्हणते, डाडा आले? तर जानकी हे ऐश्वर्याला विचारते, तुला ऐकू येतंय? त्याबरोबर मात्र ऐश्वर्याचं पितळ हे सगळ्यांच्या समोर उघडं पडलेलं असतं आणि हा एपिसोड इथेच संपतो. आता पाहणं तर हे रंजक ठरणार आहे की ज्या वेळेस ऐश्वर्याचं पितळ उघडं पडेल त्यावेळेस ऐश्वर्याला खेळण्याची दुसरी संधी मिळेल की डायरेक्ट चिटिंग केल्यामुळे तिला एलिमिनेट करण्यात येईल. पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू.